जय आदिवासी सर्वांना. तर हे कसं वाटतंय नक्कीच सांगा मला. मी मिशोवरून मागवलेलं हे डिझाईन आणि मस्तपैकी आज ती डिझाईन आलेली आणि मग लावून घेतली. वेदू झोपलेलाच होता तेव्हाच लावून घेतली. ते हॅपी बर्थडेचं स्टिकर होता ते पूर्ण काढून टाकलेला आणि तिथं लावलेली. आणि मी कशी दिसते बघा, मस्त वन पीस घातलेला. आणि मग नंतर वेदूचं मस्त ना डान्स चाललेला. गरमच एवढं होतंय ना, बिचारा कपडेच घालायला मागत नाही, फक्त पॅन्ट घालायची आणि दिवसभर तसंच नुसतं. मग मस्त गाणे लावलेले. तर याचा इथं डान्स चाललेला. तो स्वतः सांगतो मम्मी गाणं लाव, मला डान्स करायचा आहे. आणि मस्त डान्स करत बसतो. बघा किती काय काय त्याच्या हातामध्ये त्याचं बबल आणि ते विमान करून घेतलेलं माझ्याकडून ते पण होतं. आणि मग मस्त त्याचा डान्स चाललेला. डान्स झाल्यावरती अचानकच मम्मीचा फोन आला की येते का इकडं. माझी मम्मी आली, तुम्हाला तर माहिती आहे, मावशीकडे गेली ते आता. मग तिचा फोन आलेला. मग मस्तपैकी निघालो. कॅब बुक केली आणि वेदू आणि मी आम्ही दोघंच निघालो मावशीकडं. मग दुपारचीच वेळ होती, सगळे झोपलेले होते. मग आम्ही पण, हा झोपत नव्हता, मग मी पण गेली. मग गेल्यावरती मस्तपैकी वेदूची आणि चिवची कशी मस्ती चाललेली तुम्हाला दाखवते. ही चिव माझ्या मोठ्या ताईची पोरगी, मावशीच्या मोठ्या मुलीची पोरगी आहे. बघा कसं खाऊ खातात दोघं पण. आणि मग नंतर गाणे लावून दिले ते दोघांना पण. तर इथं पण ती त्याला सोबत भेटली खेळायला, चिवू भेटली. मग दोघांची बघा कशी मस्ती चाललेली मामासोबत. आणि मस्त डान्स करत होते. चिवू पण छान डान्स करते बघा तुम्ही पण, वेदू सारखेच. हा लाजत होता जरा वेदू, त्याला नवीन माणसं भेटली का लाजतो तो जास्त. बाकी दुसरं काय नाही त्याचं, पण त्याचं लाजायचं काम जरा जास्तच आहे. पोरीचं जसं लाजतात ना तसं वेदू लाजतो. आणि मग तिथनं परत आम्ही निघालो आमच्या घरी यायला. आम्हाला आमच्या पप्पाचा उद्या बड्डे, म्हणजे वेदूच्या पप्पाचा बड्डे उद्या. तर मग त्यासाठी आम्ही निघालो घरी यायला. येता येता पहिले त्यांना ड्रेस घ्यायला गेले. मग छान ड्रेस एक घेतला. उद्या तर मला दाखवालच मी त्यांनी घातल्यावरती कसे दिसतात ते. ड्रेस घेतला तिथं. आणि आम्ही कंटिन्यू एकाच दुकानात ड्रेस घेतो, शिव कलेक्शनमध्ये. खूप छान आहे तिथे ड्रेस, कपडे लय भारी भेटतात. आणि मग तिथंच ते आले आम्हाला घ्यायला. तिथून आम्ही पिंपरीमध्ये गेलो. पिंपरीमध्ये इतकी भयानक गर्दी होती ना, काय सांगू, काय सुचतच नव्हतं. मग यांना वॉच घ्यायची होती म्हणून पिंपरीमध्ये गेलो आणि छान अशी वॉच घेतली त्यांना. बघा कशी तुम्ही पाहिलीच असेल. आणि मग घरी आल्यावरती त्यांचा बर्थडे आम्ही परत सेलिब्रेट केला रात्रीच्या 12 वाजता. आणि लय छान वाटलं. म्हणजे एक इच्छा होती का त्यांना एवढं काय काय करावं. बऱ्याच दिवसापासून त्यांना वॉच घ्यायची होती, तर ती पण घेतली. तर आता बाकीचं भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.